हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कंटोलाची भाजी करू. याला करटोली पण म्हणतात. ही भाजी पावसाळ्यात येते बघा. ही अशी आपण कापून घेतली. या भाजीचे खूप फायदे आहे. पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन नियंत्रणास मदत करते आणि डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी एकदम आरोग्यासाठी एकदम चांगली ही भाजी. आणि ही पावसाळ्यातच मिळते. अशी भरपूर बहुगणी अशी कंटोलाची भाजी आहे. एकदम छान चविष्ट ही भाजी होते. चला आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य, अगदी कमी साहित्यात, काही साहित्य घरच्या घरी जे असतं त्याच्यात ही भाजी होते. हे आपण कापून घेतले आणि आता आपण कढीपत्ता, लसूण घेतले आणि तिखट, मीठ, हळद, एकदम कमी साहित्यात ही भाजी होती. जिरे टाकलं, कढीपत्ता टाकूया, आपण लसूण टाकूया, तर ही भाजी कापून घेतली टाकूया आपण छान हलवून घेऊया. ही भाजी आपली ना करटोलीची भाजी आता आपण तेलात परतून घेतली. आता आपण त्याच्यात तिखट, मीठ, हळद टाकूया आणि छान परतून घेऊया. काही मसाला नाही टाकायचा त्याच्यात, नुसतं तिखट, मीठ, हळद आणि लसूण टाकलं की भाजी झटपट डब्यासाठी छान आहे आणि एकदम पौष्टिक आहे. रानभाजी आहे ही, सीझनल भाजी आहे, म्हणजे पावसाळ्यातच मिळते ही भाजी. आता आपण त्याला शिजू द्या. करटोलीची भाजी रेडी, एकदम कुरकुरीत झाली बघा, छान लागते ही बघा. करटोली, याला कंटोला पण म्हणतात. ही रानभाजी, आता पावसाळ्यातच ही भाजी मिळते. अशी पौष्टिक भाजी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल. वेगळ्या प्रकारची भाजी आहे ही, फक्त पावसाळ्यातच मिळते. नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू, धन्यवाद.